बघा, एक महत्त्वाची घडामोडी म्हणजे आता सत्ता स्थापनेच्या धावपळीमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावात पोहोचलेले आहेत. दरे गावात ते पोहोचलेले आहेत. एकीकडे सत्ता स्थापन कधी होणार, शपथविधी कधी होणार, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असे प्रश्न सामान्यांना पडलेले आहेत. मात्र तिकडे सत्ता स्थापनेच्या सगळ्या धावपळीमध्ये, गदारोळामध्ये शिंदे मात्र आपल्या सातारा जिल्ह्यातल्या मूळ गावात पोहोचलेले आहेत. दरे गावात शिंदे पोहोचलेले आहेत. एकीकडे महायुतीच्या नेत्यांची अगदी मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठका सुरू आहेत. एकीकडे ही धावपळ असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या मूळ गावात पोहोचलेले, त्याची दृश्य तुम्ही साम टीव्हीवर बघताय. एकनाथ शिंदे अधूनमधून त्यांच्या मूळ गावात येत असतात, शेती करण्याचा आनंद लुटत असतात. मात्र या सत्ता स्थापनेच्या या सगळ्या हालचालींमध्ये मुख्यमंत्री आता त्यांच्या मूळ गावात आलेले आहेत. सातारा जिल्ह्यातील दरे हे त्यांचं मूळ गाव आहे. तुम्ही दृश्य बघताय, एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय तुम्ही. एकीकडे शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत. नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ दरे या गावात पोहोचलेले, त्याचे दृश्य आपण बघतोय. काही वेळापूर्वीच मुंबईतून ते वर्षा निवासस्थानावरून निघाले होते आणि आता आपण ही पोहोचल्याचे दृश्य तुम्ही स्क्रीनवर पाहताय. निकाल लागून 8 दिवस जवळजवळ होत आलेले आहेत. सत्ता स्थापन कधी होणार, मुख्यमंत्री कोण असणार, मंत्रिमंडळात कोणाला स्थान असणार याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा आहे. आणि असं असतानाच आता सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावात एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या बैठकीत देखील शिंदे नाराज असल्याचा फोटो झळकला होता. त्यांच्या देहबोलीवरून ते नाराज असल्याचं टीका टिप्पणी होत होती. आणि अशा काही चर्चा असतानाच आता एकनाथ शिंदे नुकतेच दरे गावात पोहोचलेले आहेत. त्याची दृश्य आपण बघतोय. सातारा जिल्ह्यातील दरे गावात ते अधूनमधून येत असतात.